कोल्हापुरात निवडून यावं मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही. काय कारण आहे तसं वाटतंय? काय कारण आहे? काही प्रतिक्रिया देताना मी हेच व्यक्त केलेल्या होत्या. मला जवळजवळ 6 लाख लोकांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना मतदारांनी मतदान केलेलं आहे. वास्तविक त्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. कारण एकूण देशामध्ये असलेली परिस्थिती आपल्याला बघितलं असाल की अनेक ठिकाणी अशा पडझडी झाल्या. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील थोडीशी पडझड झाली, परंतु एक जागा महायुतीची आम्ही राखण्यामध्ये आम्हाला यश आलं. परंतु कोल्हापूर जागा आम्ही राखू शकलो नाही. त्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचीच उमेदवारी असणं, त्यानंतर जे अनेक प्रश्न निर्माण झाले होते या राज्यामध्ये, जसं मराठा आरक्षणाचा असेल, कांदा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेलेला आहे. त्या शक्ती मार्गाबद्दल काही लोकांची नाराजी होती. दलित आणि विशेषतः मुस्लिम समाज यांचे अनेक म्हणजे आता त्याची कारणमीमांसा आम्ही करू, आत्मचिंतन आत्मपरीक्षण करू. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि महायुतीला एक दिलानं हातात हात घालून आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आपली सगळी मतदार कागल, चंदगड, आजरा चंदगड अशा विधानसभा मतदारसंघामध्ये होती, मात्र तिथं देखील अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. काय नेमके याची कारण? नेत्यांचं कुठेतरी ऐकलं नाही असं म्हणायचं. तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अंदाजे 15,000 मताधिक्य आम्ही राखू शकलो. त्या ठिकाणी आम्हाला 70 ते 80,000 मताधिक्याची आमची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. कारण जो परिणाम सगळीकडे झाला तो तिथेही झाला. चंदगडमध्ये तरी आम्ही जवळजवळ 8 किंवा 9,000 मतांनी मायनसच गेलो. आणि विशेषतः करवीर आणि राधानगरी उदरगड या दोन्ही मतदारसंघामध्ये फार मोठं आपल्याला मताधिक्य आमचं भेटलं, त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू. परंतु दक्षिणेचं मी मनापासून कौतुक करेन की फक्त 6,000चं मताधिक्य ठेवण्यामध्ये हे आमचे अमल माडिक, आपले माजी आमदार, त्यांचे सर्व कार्यकर्ते यशस्वी झाले. आणि शहरामध्ये सुद्धा उत्तर त्यामध्ये 10,000पर्यंत मताधिक्य आम्ही म्हणजे त्यांना रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तुम्ही कायम प्रचाराच्या दरम्यान आपण बोलत होतात की प्रामाणिकपणे जर सगळ्यांनी काम केलं तर संजय मंडलिक यांचा पराभव ईश्वर देखील येऊन या ठिकाणी करू शकत नाही. काय नेमकं झालं? मग प्रामाणिकपणे काम केलं नाही की काय म्हणायचं? ते अजून आपल्याला प्रत्येक गावावरचे आकडे आल्यानंतर काय होईल ते आपल्याला समजेल. परंतु माझा असा अंदाज होता की कागलच्या मताधिक्यावर प्राध्यापक संजय मंडलिक निवडून येतील. परंतु त्याला फार मोठा जो छेद होता त्याला बसलेला आहे. आणि माझी सुद्धा अनपेक्षित हा धक्का आहे. या पराभवामध्ये शक्तीपीठ महामार्ग एक महत्वाचं कारण होतं असं मंडलिक म्हणतायत. त्या अनेक कारणापैकी ते एक कारण होतं की सगळ्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता. आणि या सगळ्या मंडळींना विरोधी घालण्याची एक यंत्रणा कार्यरत होती. त्याचा परिणाम झाला स्वतः शाहू महाराजच राहिल्यामुळं त्याचाही फार मोठा परिणाम झाला. महायुतीच्या नेत्यांसाठी विधानसभेची तयारी करणाऱ्या नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा म्हणायची का? ज्या पद्धतीनं नाही, आता मी तुम्हाला सांगितलं अनेक जी कारणं आहेत त्याचं आता आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि येणाऱ्या विधानसभेला ते कारणं पुन्हा येणार नाही. यामुळे लोक आणि मतदार नाराज होणार नाही याची दक्षता आम्हाला घ्यावी लागेल. ज्या पद्धतीचं यश ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मिळालेलं आहे, कसं बघता तुम्ही? याकडे अपेक्षित होतं? याला जोडूनच राज्याचं चित्र पाहता शिंदेना आणि अजित पवारांना मतदारांनी नाकारले असं वाटतं. बघा, शिंदेना जवळजवळ 7 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे फक्त उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा 2 जागा त्यांना कमी मिळालेल्या आहेत. आणि त्यांची चांगली कामगिरी आहे. आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या, यातली 1 जागा आमची आली. त्यामुळे आम्हालाही चांगलं, आम्हाला गेल्या वर्षी 1च जागा होती, त्यावेळेला 1 जागा मिळालेली आहे. त्यामध्ये फारसं निराश होण्याचं कारण नाही. बारामतीमध्ये लोकांनी असा विचार केला दिसतो की लोकसभेला सुप्रिया ताई आणि खाली अजितदादा. मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा आपले उपमुख्यमंत्री 2 लाख मतांनी निवडून येतील आणि राज्यात ते उच्चांक करतील. कारण लोक लोकसभेला वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार. खरं तर ह्या सगळा कालचा निकाल लागल्यानंतर शिंदे गट असेल किंवा अजितदादांच्या गटातील जे काही आमदार आहेत त्यांची कुठेतरी चलबिचल सुरू असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तसं काही आहे का? काहीही चलबिचल होणार नाही. ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहतील
आणि महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीने सेकंड लढतील. कारण ही चलबिचल होणार नाही, काही गरज नाही. कारण जे लोकसभेत झालंय ते विधानसभेत होत नसते. विधानसभेत लोक वेगळा विचार करतात. संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा होता. हे नॅरेटिव्ह सेट करण्यात काँग्रेस कुठेतरी यशस्वी ठरलं असं वाटतंय. तो एक परिणाम दिसून येते की आमच्या राष्ट्रवादीच्या त्या पहिल्या बैठकीत जेव्हा निकाल लागायचे होते तेव्हा भुजबळ म्हणाले होते की याचा एक फार मोठा विशेषतः बौद्ध समाजावरचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आणि या राहुल गांधीचे स्वतः पुस्तक घेऊनच भाषण करायचे ते नेरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे त्याला यश आलं असं वाटतंय. परंतु NDA ही सत्ता येणार आहे. मोदी साहेब 2 दिवसात शपथ घेणार आहे.